आमचे मित्र आदरणीय आदरणीय दिलीप अण्णा, आदरणीय शोभाताई, तसेच सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, साहेब, एक 15 ते 20 मिनिटापूर्वी मला दिलीप बाप्पांचा फोन आला की असा कार्यक्रम आहे, तुम्हाला यायला लागेल म्हणे. दिलीप बाप्पांचे माझे संबंध जे ते एवढे क्लोज आहे. दिलीप बाप्पांनी आवाज दिला आणि मी आलो नाही असं काही होणार नाही. आणि आप्पांना सांगितलं मी, आप्पा म्हटलं तुम्ही साहेब एकच्या मला 10 मिनिटं अगोदर फोन करा, मी येतो म्हटलं लगेच. आणि आप्पांचा फोन आल्यानंतर मी 10-15 मिनिटात तिथं पोहोचलो. साहेब, मी जरी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष असलो तरी धुळे शहरातील भाजपच्या व्यतिरिक्त जेवढेही पक्ष आहे तेवढ्या सगळ्यांच्या पक्षांच्या कार्यकर्ते व नेते यांच्यासोबत माझे प्रेमाचे फॅमिली रिलेशन सर्वांशीच आहे आणि ते दिलीप बाप्पांशी आहे. मी सर्व आपला सांगू इच्छितो, पक्षाची युती होईल नाही होईल हा भाग वरिष्ठांनी जो आदेश दिला त्या आदेशानुसार धुळे शहरात या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल. परंतु आप्पासाहेब, सुख असो दुःख असो सार्वजनिक काम असो, आम्ही तुमच्या सोबत हाताला हात लावून 24 तास तुम्ही ज्या ठिकाणी सांगताल त्या ठिकाणी सर्व चांगल्या कामासाठी तुमच्या सोबत भारतीय जनता पार्टीची टीम व मी जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल, चांगल्या कामांची ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल, सार्वजनिक काम असो, वैयक्तिक काम असो, कुठल्याही प्रकारचं काम असो, आम्ही तुमच्या सोबत संपूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम तुमच्या सोबत राहील. आम्ही तुम्हाला शब्द देतो. साहेब, असंही भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी आता झालोय, परंतु गेल्या 15 ते 20 वर्षापासून दिलीप बाप्पा आमचे फॅमिली रिलेशन आहे. तर मी आप्पा तुम्हाला तुमच्या मित्र कंपनीला सगळ्यांना सांगतो, तुमचा सुखाचा प्रसंग असो, दुःखाचा प्रसंग असो, या संकटाचा प्रसंग असो अथवा सार्वजनिक काहीही काम असेल, तुम्ही आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढाच शब्द देतो. आणि तुम्ही सांगितलेलं काम हे आम्ही प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निश्चितच प्रयत्न करू. ते 2 शब्द बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि मला तो मान